आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळ्यात थंडीचा निच्चांक. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी थंडीचा येलो अलर्ट जारी. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात घसरला आहे. धुळे जिल्ह्याचे तापमान 5 ते 6 सेल्सिअस अंशावर येऊन ठेपले असून यामुळे कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धुळेकर नागरिक सकाळीच घराबाहेर पडून या थंडीचा आनंद घेत असले तरी दुसरीकडे मात्र कडाक्याची थंडी ही जनजीवनावर परिणाम करणारी ठरली आहे. ठाम मत मराठी न्यूज. सोपान देसले, धुळे. धुळे शहरामध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून थंडी खूपच प्रमाणात वाढलेली आहे. आज थंडीचा पारा 5 अंशापर्यंत खाली घसरलेला आहे. लोकांना खूप मोठ्या प्रमाणात थंड वाऱ्याचा त्रास होत आहे. आम्ही रोज इथे फिरायला येत असतो मॉर्निंग वॉकसाठी. हजारोच्या संख्येने या ठिकाणी धुळे शहराच्या पांझरा नदी किनारी लोक येत असतात. पण आता काही थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. पण तरी उत्साह आहे लोकांमध्ये. थंडी वाढली आहे, त्याचा आरोग्यासाठी खूप चांगला तसा फायदाही आहे. रब्बी हंगामालाही याचा फायदा होईल, शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल, चांगली पिकं येतील. पाणी यावर्षी भरपूर प्रमाणात आहे, त्याचा फायदा शेतांना आणि गव्हाचा, हरभरा अशा पिकांना सुद्धा होईल. काही प्रमाणामध्ये शाळांमध्ये मुलांची उपस्थिती कमी झालेली आहे. थंडी खूप वाढल्यामुळे शाळेचं वेळापत्रक बदलावं असं आमची पालक म्हणून एक अपेक्षा आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.